विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं तर मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं. तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया. प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची जबाबदारी. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली. राजीनामे होत नाही म्हणणाऱ्यांना हा दणका. अभिजित दिपके यांचा पंतप्रधानांवर निशाणा. प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट. आता तर सुरुवात झाली आहे असाही इशारा. सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य. त्यामुळे तात्काळ आंदोलन मागे घेत आहोत. सरकारसोबतच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीच्या आशुतोष रांका यांची माहिती. सीजेपीच्या सूचना मागण्यांवर सखोल चर्चा झाली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल. जे.पी. नड्डा यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती. लोकशाहीचा शांतता संयम याचा हा विजय. भीतीची भीती ही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार. सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन. सोनम वांगचुक यांचं ट्विट. सरकार हटवण्याची वेळ आली आहे. खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. राहुल गांधी यांची मागणी. दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार. देशातील संस्था या कुणाच्या वैयक्तिक मालकीच्या नाही. जेवढी चूक मोदींची तेवढी आरएसएसची आहे. आरएसएसनं शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकले. राहुल गांधींची टीका. देशाच्या युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय. युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं. शरद पवार यांची प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा. सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार. जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार. त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रीय हिंदूवीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट. आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्यम पंडितकडून मारहाण. आव्हाड यांचा दावा. विद्यार्थ्यांना मारहाणीसह शिवीगाळ केल्याचाही आव्हाडांचा दावा. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दिल्लीवारी. भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट. भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे त्याची आता तीव्रता फारशी नाही. मराठा आरक्षणावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. सातारा आणि कोल्हापूर गॅजेटबाबत सरकार गंभीर. विखे पाटील यांची प्रतिक्रिया. शिवसेना उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी झालेल्या 2 कोटी 6 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी आणखी 3 नोकरांना अटक. या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 4. न्यायालयाकडून तिघांना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. पुणे जिल्ह्यात 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता. स्थलांतरित, मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशोब बीएलओंना द्यावा लागणार. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावं वगळलेल्या प्रत्येक मतदाराची माहितीही द्यावी लागणार. टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी विजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश. प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक. आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला अटक केल्यानंतर आता टीईटी प्रकरणात आतापर्यंत 14 जणांवर कारवाई. मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान आज जलद मार्गावर तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक. मुंबईत मालमत्ता कर बिलांसाठी आणि पेमेंट अलर्टसाठी बीएमसी व्हॉट्सअॅप, गुगल मेसेजेस सेवा सुरू करणार. त्यामुळे डिजिटल बिल, पेमेंट रिमाइंडर्स आणि त्वरित पावत्या मिळवणं शक्य होणार. गिरणी कामगारांना आणि वारसांना हक्काची घरं देण्यासाठी एमएमआर रिजनमध्ये जागेचा शोध सुरू. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या संदर्भात नुकतीच स्वारस्य निविदा जारी. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा, किनाऱ्यावरील कचरा आणि समुद्रातील कचऱ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. प्रत्येक वॉर्ड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची. न्यायालयाकडून स्पष्ट.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा आणि उघडे नाले बंद करा. मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला कठोर निर्देश. नवी मुंबई महापालिकेच्या कचरा गाडीनं दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्रेया फिरके या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. महिन्याभरापूर्वी घडलेल्या अपघातानंतर श्रेयावर खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार. लोणावळा कर्जत घाटातील तिसरी रेल्वे मार्गिका अद्याप बंद. अनेक गाड्या रद्द तर काही पर्यायी मार्गाने गाड्या वळवण्यात आल्या. 28 जुलैपर्यंत निर्बंध कायम. पुणे मुंबई मार्गावर सर्वाधिक प्रवाशांकडून इंटरसिटी एक्सप्रेसला पसंती. मात्र उत्पन्नाच्या बाबतीत दर्जेदार सेवेमुळे डेक्कन क्वीननं अव्वल स्थान कायम राखलं. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका 12 मिसिंग लिंक रस्त्यांची कामं लवकरच सुरू करणार. पथ विभागामार्फत ही कामं पूर्ण केली जाणार असल्याची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. पुणे जिल्ह्यातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार. अद्यापही जिल्ह्यात 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार. सहकार विभागाची माहिती. पुण्यात साथीचे आजार वाढत असतानाच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मतदार यादी पुनर्रचनेच्या कामासाठी नियुक्ती. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होण्याची भीती व्यक्त. पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते बालेवाडी टप्प्याला CMRSची मंजुरी. 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी. प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेनं निर्णायक पाऊल. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट. ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा आज येलो अलर्ट. जोरदार पावसाची शक्यता. नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. गंगापूर धरण 97% भरलं. काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अकोल्यात अतिवृष्टीचा कहर. पांजरे येथे घरावर भूस्खलन. हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 8 शेळ्यांचा मृत्यू. 4 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी तातडीनं स्थलांतर. निफाडच्या चांदोरी सायखेडा पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. पूरग्रस्तांची भेट घेऊन मदत कार्याचा आढावा. निफाडमध्ये संततधार पावसानं द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यानं वेलींची मुळं चोकअप होण्याचा धोका. अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यपी तरुणाची हुल्लडबाजी. समुद्रातून बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक आणि पोलिसांनाच केली धक्काबुक्की. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 83.68%. 24 तासात जलाशयातील साठ्यात 6.06% वाढ. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्गाला पुन्हा सुरुवात. मुठा नदीपात्रात 4708 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. पावसामुळे भाटघर धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ. भाटघर धरण 72% भरलं. पुण्यातील पवना धरण 96% भरलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक कायम. पवना नदीपात्रात तब्बल 4820 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नाशिक जिल्ह्यातील सरदवाडी धरण ओव्हरफ्लो. गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सरदवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरलं. नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून सलग 4थ्या दिवशी पाण्याचा विसर्ग. धरणातून 65,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. निफाड सिन्नर मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील हर्सुलमध्ये भूस्खलन. दावलेश्वर घोडमानी डोंगर कोसळून बांधलेलं नवीन घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. सांगली जिल्ह्यातील चांदोली वारणा धरणात पाणीसाठा 79.26%. विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. अतिवृष्टीमुळे पांजरे गावात भूस्खलन. गावातील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर भूस्खलन झाल्यानं संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. धुळ्याच्या नांदवणमध्ये पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण मृतावस्थेत आढळला. तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर. पालघरच्या तलासरी डॅमला तडे गेल्याच्या अफवा. डॅम फुटणार असल्याची सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांचं आवाहन.
नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाच्या 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू. अमरावतीच्या मेळघाटात आश्रमशाळेतील 30 ते 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती. शासकीय आदिवासी आश्रमशाळा टिटंबा इथली घटना. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सिंदखेड राजामधून आंदोलन सुरू. वेगळा विदर्भ राज्य डिसेंबर 2027 पूर्वी होणारच. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वामनराव चटप यांचा इशारा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्याच्या नारायणगावमध्ये फटाके फोडत जल्लोष. विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मेलडी चॉकलेटचं वाटप करत आनंद व्यक्त. भंडाऱ्याच्या लाखनीत नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत कॅन्डल मार्च. नीट पेपर फुटीमुळे जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात जालन्यात काँग्रेसचं आंदोलन. मेणबत्ती सत्याग्रह करत निषेध व्यक्त.